महाशिवरात्री निमित्ताने शनिवारी सायंकाळी रोजी सौभाग्य लॉन्स पपाया नर्सरी जवळ त्र्यंबक रोड सातपूर येथे महादेव प्रतिष्ठानच्या वतीने भव्य महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। यावेळी दिव्य म्युझिकल ग्रुप आयोजित संतोष शर्मा, संतोष पंकज, आदित्य प्रजापती कलाकारांनी महादेव यांच्या गीतांवर आकर्षक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर केलंय। तसेच सुप्रसिद्ध गायिका दिव्या सिंग, कंचन यादव, गायक अजय मिश्रा परदेशी आणि कुशल पांडे यांनी महाशिवरात्री निमित्त शिवगीते सादर केली। दरम्यान यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे, नगरसेवक दिनकर पाटील, भागवत आरोटे, नितीन बाळा निगळ, निवृत्ती इंगोले, हर्षदाताई गायकर, नयनाताई जाधव, सुवर्णाताई मटाले, दीपक दाती, राकेश दोंदे, सामाजिक कार्यकर्ते रामदास मेदगे, आकाश गोवर्धने, नगरसेविका अंकिता शिंदे, सोनाली बंधुरे, माजी नगरसेविका योगेश शेवरे आदी जण उपस्थित होते। आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी महादेव प्रतिष्ठान आणि भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी विनोद कुंभार, प्रमोद गुप्ता, अतुल पांडे, आकाश सिंग, संतोष गुप्ता, अखिलेश प्रजापती, रवि ठाकूर, मनबहाल मौर्य, डॉक्टर शैलेश उदासी, अतुल आचळे, रवि यादव, अरुण कुशारे, पवन जोशी, घनश्याम सिंग राठोड आदींनी अथक परिश्रम घेतले। महादेव प्रतिष्ठानाच्या या भक्तिमय आणि भव्य आयोजनाने समाजात एकात्मतेचा आणि श्रद्धेचा सुंदर संदेश दिलाय। नमो शिवाय। आज महादेव प्रतिष्ठान नाशिक यांनी भव्य महाशिवरात्री महोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। उद्याच्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो। या कार्यक्रमासाठी नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेवक बाळा निगळ, संतोष तिवारी, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व आयोजक यांनी अतिशय चांगला एक सामाजिक ऐक्य राखण्यासाठी आज हा महाशिवरात्र महोत्सव या ठिकाणी साजरा केला आणि सर्व बंधू भगिनींना आज या ठिकाणी एकत्र, शनिवार सुट्टी आहे, एकत्रितरित्या आणण्याचा प्रयत्न केला। एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केला आणि आम्हाला सुद्धा सर्व नगरसेवक, प्रमुख अतिथींना बोलवलं। आपल्याला खूप शुभेच्छा। आता संतोषला मला सिडकोला कार्यक्रमाला जायचं आहे, बाळा पण बोलवलं या ठिकाणी निघत कार्यक्रमास सर्वप्रथम मी त्यांच्या सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष जे कार्यकर्ते आहेत मंडळाचे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। एक तर तुम्ही तुमचं नावच छान ठेवलंय महादेव प्रतिष्ठान आणि त्यात हा सुंदरसा असा चांगला कार्यक्रम आपण घेतला जेणेकरून महादेवाचं सर्व प्रकारचे जे विचार आचार आहे ते सर्वांपर्यंत पोहोचतील त्याबद्दल मी मंडळाचं खूप खूप आभार मानतो। आणि उद्या महाशिवरात्र आहे, त्या महाशिवरात्रीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो। खरं तर वर्षातून एक दिवस असा असतो की शिवरात्र, महाशिवरात्र हा खूप पवित्र एक दिवस आहे। ज्याने वर्षभर पूजा केली इतके शिवरात्रीच्या दिवशी जर आपण पूजा केली, त्याचं व्यवस्थित वृत्त वैकल्प करून व्यवस्थित पूजा पाठ केला तर त्याचं फळ 1000 गुणा जास्त असतं आणि तो उद्याचा दिवस आहे। म्हणजे त्याच्यात 4 प्रहार असतात, जो संध्याकाळी 6 पासून पहिला प्रहार 9 वाजेपर्यंत, दुसरा प्रहार 9 ते 12, तिसरा प्रहार 12 ते 3 आणि चौथा प्रहार 3 ते 6 असा असतो। जेणेकरून जर आपण ती पूजा कंटिन्यू केली तर त्याचं फळ हजारो पट आहे आणि माझ्या मते भगवंत नक्कीच पावतो। आपल्या भावानुसार भोलेनाथ आपल्याला देत असतो आणि नक्कीच भोलेनाथ। जय श्री राम। अभी यहाँ पे अन्ना के बाद हम बोल नहीं सकते, लेकिन हमारे सबके सम्माननीय अन्ना यहाँ पे आए। सब लोगों ने मराठी में बात की, लेकिन इधर सब मेरे भाई बहन हैं, कोई मराठी समझने वाला है या नहीं, इसलिए मैं थोड़ी थोड़ी हिंदी में बात करता हूँ। क्या बात है, जोरदार ताली हो जाए। आप सबको हमारी सबकी तरफ से महाशिवरात्रि की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और अन्ना, यहाँ पे जो चुनाव हुए, अभी ये कोई राजकीय व्यासपीठ नहीं है, फिर भी हमको जो यश मिला है, जो विजय प्राप्त हुआ है, इन सब भाई बहनों का बहुत बड़ा यहाँ पे सहयोग है। आप जैसे हमारे साथ रहे, आपके सुख दुख में
हम सब एक परिवार बन के आपके साथ में रहेंगे, यही आपको शुभकामनाएं देते हैं। यहाँ पे हमको बुलाया, मान सम्मान दिया, आयोजकों का बहुत बहुत धन्यवाद देते हैं। जय श्री राम। महादेव प्रतिष्ठान नाशिक यांच्यातर्फे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भव्य असे महाशिवरात्री महोत्सव साजरे करण्यात आले। याचे आयोजन व नियोजन सातपूर येथील सौभाग्य लॉन्स पपया नर्सरीच्या बाजूला करण्यात आले होते। त्यासाठी मुंबई येथील दिव्य म्युझिकल ग्रुपचे कलाकार यांनी मोठ्या भक्तिभावाने शिवचरित्र असेल, शिवपार्वती मिलन असेल, तांडव नृत्य असेल याचे सुंदर असे सहकार्य व सादरीकरण केले। त्यासाठी सातपूर व अंबड तेथील पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते व त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातपूर व अंबड येथील अनेक शिवभक्तांनी तन मन व धनच्या सहकार्याने आम्हाला सहाय्य केले व सहकार्य दिले। याच प्रकारे महादेव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी असेल व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। त्याच्या यशस्वीतेसाठी यापुढे आम्हाला सर्व महानुभावांचे सहकार्य मिळत राहील अशी मी अपेक्षा करतो व सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रमोद गुप्ता, महादेव प्रतिष्ठानच्या तर्फे पपाया नर्सरी सौभाग्य लॉन्स या ठिकाणी महाशिवरात्रीचा महोत्सव साजरा करण्यात आला। त्यात सर्व नागरिकांनी, सर्व मित्रपरिवारांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। सर्वात विशेष म्हणजे कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने मुलं आणि सर्व बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचा उत्साह बघून खूप आनंद झाला। या कार्यक्रमाला साजरा करण्याचा मेन उद्देश आपल्या पिढीला भारतीय संस्कृती काय, कशासाठी हे कळलं पाहिजे। हळूहळू यांत्रिक युगामध्ये आपण सण उत्सव विसरत चाललो आहोत। जी सुरुवातीला धुमाकूळ असायची ती धुमाकूळ आपण ठेवली नाही आणि मला वाटतं ती जोपासणं गरजेचं आहे। त्या कारणास्तव आम्ही हा मोठा उत्सव केला। त्यात सर्वांनी नगरसेवक येथील नगरसेवक असतील, मित्रपरिवार असतील, काही सहकारी असतील आमचे, ज्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भुयाल सिंग, त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी अरुण कुशारे सर असतील, अखिलेश प्रजापती असतील, संतोष गुप्ता असतील, आकाश सिंग असतील, मौर्याजी असतील, अशा सर्व स्तरातील लोकांनी आम्हाला मदत केली। त्यामुळे मी त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि हे कार्यक्रम अविरत आम्ही दरवर्षी साजरे करू, त्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावं हीच मी विनंती करतो। धन्यवाद।
नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.